कोल्हापूर जिल्हा परिषद खळबळ उडवणाऱ्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणात आता चौकशीच्या मागणीने जोर धरला आहे. तरार आणि महिला आघाडीने संबंधित प्रकरणात निपक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाईची मागणी केली आहे. समाज माध्यमांवर प्रसारित झालेल्या एका कथित आक्षेपार्ह व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक तथा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अजित मगदूम यांच्याबाबत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तरार आणि महिला आघाडीने या संदर्भात जिल्हा परिषद प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. मनीष महागावकर, अध्यक्ष तरार आणि महिला आघाडी. जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक अजित मगदूम यांच्याविषयी गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्याकडे काही अश्लील व्हिडिओ आलेले होते. त्या संदर्भात आज या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये सीईओ मॅडमना निवेदन देण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो होतो. त्या व्हिडिओमध्ये मगदूम जे आहेत ते अश्लील गोष्टी काही करताना आढळून आलेल्या आहेत. तर महिला सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष ह्या महिला आहेत, सीईओ महिला आहेत. सगळ्या ठिकाणी महिला राज सध्या चालू आहे. शासकीय अनेक योजना या महिलांसाठी आहेत. सरकार नेहमी महिलांना सध्या प्राधान्य देत आहे आणि अशा सगळ्या योजना असताना किंवा महिलांसाठी म्हणून महिला सबलीकरणासाठी गोष्टी करत असताना जर स्वीय सहाय्यक म्हणजे शासकीय कर्मचारी जर महिलांच्या विषयी अशा भावना ठेवून जर ते या ठिकाणी नृत्य करणं किंवा अश्लील गोष्टी महिलांच्या बाबतीत जर करत असतील तर ही गोष्ट चुकीची आहे आणि ह्यासाठी आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे की त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई व्हावी आणि प्रत्येक ठिकाणी महिला राज असताना महिला ह्या ठिकाणी सुरक्षित आहेत का? अध्यक्ष असतील किंवा अनेक त्यांच्या संपर्कात आशा सेविका असतात. महिलांच्या जिल्हा परिषदेच्या अनेक योजना महिलांच्या सुद्धा आहेत. तर ते स्वीय सहाय्यक आणि लिपिक संघटनेचे अध्यक्ष असल्यामुळं त्यांच्या संपर्कात अनेक महिला सुद्धा येत असतात. तर त्या पण महिला या ठिकाणी सुरक्षित आहेत का? ह्या गोष्टीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. अनेक महिलांकडे सुद्धा ह्या बाबतीत विचारणा झाली पाहिजे की ते कसे वागतात महिलांशी किंवा काय नाही. तर ह्या सगळ्या संदर्भात शहानिशा करून त्यांच्यावरती योग्य ते निलंबनाची कारवाई लवकरात लवकर केली पाहिजे. अशा बाबतीतलं निवेदन आज सीईओ मॅडमना देण्यासाठी आलेलो होतो. पण मॅडम आज शिरो दौऱ्यावर असल्यामुळे त्यांच्या वतीने कांबळे सरांनी आज हे निवेदन स्वीकारलेले आहे आणि त्यांनी ग्वाही दिलेली आहे की लवकरात लवकर या गोष्टीत मॅडमशी चर्चा करून योग्य ती त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करण्यात येईल.